नमस्कार. 2014 सालापासून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आहे. सलग त्यांना 2 वेळा भारतीय जनतेनं स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या यशाविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. परंतु या दोन्ही वेळी प्रचार करताना भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये येताना एकच लक्ष होतं, ते म्हणजे शरद पवार. शरद पवारांवर भारतीय जनता पक्ष तुटून पडायचा. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण तुटून पडायचा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण तुटून पडायचा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही त्यांचे लोक होते, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच शरद पवारांना हिणवण्याचा प्रयत्न केला. कधी काळी शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे असं म्हणायचं, कधी काळी 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे असं म्हणायचं, शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली असं म्हणायचं. असे कितीतरी विशेषणं ते भाषणाच्या माध्यमातून व्यक्त करत होते आणि नेहमीच शरद पवारांना शह देण्याचं एक टार्गेट त्यांच्या भाषणामधून नेहमी व्यक्त होत होतं. ज्या व्यक्तीचं राजकारण संपलं असं तुम्ही म्हणता आणि जो पक्ष फक्त 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे असं जेव्हा त्यांना हिणवता, तेव्हा मात्र त्या पक्षाविषयी सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये धडकी का भरावी? सध्याची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जी धडकी भरलेली आहे हे शरद पवारांची धडकी भरलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची धडकी भरलेली आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचा पक्ष फोडला, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि त्यांचे जे पुतणे अजित पवार यांना काही आमिषे दिले आणि 40 आमदार आपल्या सोबत घेऊन ते महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. परंतु तरी सुद्धा शरद पवार हरले नाहीत. शरद पवार घाबरले नाहीत. मोठ्या उमेदीने आणि ताकदीने त्यांनी पुन्हा आपला पक्ष उभा केला आणि महायुतीच्या मनामध्ये धडकी भरवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट जर कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे. ते भल्या पक्षांना जमलं नाही. जे जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्याचा गवगवा केला जातो, भारतीय जनता पक्षाला सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार निवडून आणता आले नाही. त्यापेक्षाही जास्त स्ट्राईक रेट तो शरद पवारांच्या बलबुत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांनी मिळवून दिला. त्यामुळं येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारां मोठ्या स्वरूपाची किमया करतील याविषयी महायुतीचे 3चे जे पक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये घाबरलेले आहे. एकनाथ शिंदेची शिवसेनाही घाबरलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुद्धा घाबरलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा घाबरलेला आहे. त्यामुळं शरद पवारांना आपण कशा पद्धतीनं सामोरे जायचं हा सध्या महायुतीसमोरचा एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळवलं ते त्यांच्या अनुभवाचं यश होतं. कारण सर्वात जास्त अनुभव शरद पवारांकडे होता, परिपक्वता होती, राजकारण जवळून त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांचं राजकारण हे संविधानावर आधारित साचेबद्धपणा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये क्लेश, द्वेष आणि धर्म कदापि दिसत नाही. या सर्वांचं फलित म्हणजे त्यांनी 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणण्यामध्ये ते पूर्ण यशस्वी झालेले आहात. त्यांचा जो रोष आहे महायुतीच्या विरोधामध्ये शरद पवारांचा, तो रोष तिघांच्याही विरोधामध्ये आहे.
पण सर्वात जास्त जर रोष जर कोणाच्या विरोधामध्ये जर शरद पवारांच्या मनामध्ये जर असेल तर ते म्हणजे अजित पवारांच्या विषयी आहे. कारण अजित पवारांना त्यांनी सर्वच गोष्टी दिल्या, सर्वच पदं दिले, पण तरी सुद्धा जेव्हा अजित पवार पक्ष फोडून बाहेर पडले, शरद पवारांना बाहेर पडले याच्याबद्दल काही वाटलं नसल, पण शरद पवारांना या गोष्टीचं वाईट वाटलं की अजित पवार बाहेर गेल्यानंतर पक्षाच्या ज्या पद्धतीनं त्यांनी शरद पवारांवर टीका केली, ज्या पद्धतीनं अजित पवारांनी सुप्रिया सुळेवर टीका केली, त्यांच्या घराण्यावर टीका केली, ते विखारी स्वरूपाची टीका शरद पवारांच्या जिव्हारी लागलेली आहे. फक्त अजित पवारांनीच टीका केली नाही, तर अजित पवारांच्या साहाय्याने अजित पवारांचे जे सहकारी होते यांनी सुद्धा शरद पवारावर मोठ्या स्वरूपाचा आसूड ओढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा अजित पवारांनी ब्रश सुद्धा काढला नाही. त्याच्यामध्ये शरद पवारांवर टीका करणाऱ्यांमध्ये जे लोक होते याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये टीका केली. त्यांच्यावर शरद पवारांवर टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली की जे शरद पवारांच्या भरोशावर मोठे झाले. सुनील तटकरे यांनी सुद्धा टीका केली. शरद पवारांवर जी टीका आहे हे रुपाली चाकणकर यांनी केली. शरद पवारांवर टीका ज्या छगन भुजबळांनी टीका केली. शरद पवारांचा राग त्या लोकांविषयी आहे की अजित पवारांसोबत ज्या लोकांनी विकारी स्वरूपाची टीका केली त्यांना त्यांच्याविषयी शरद पवारांच्या मनामध्ये मोठ्या स्वरूपाचा राग आहे. त्यामुळं येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचा समाचार घेण्याचा मानस शरद पवारांचा आहे एवढं मात्र नक्की आहे. शरद पवारांच्या पक्षामध्ये येण्यासाठी मोठ्या स्वरूपाचे लोक उत्सुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधले, परंतु शरद पवारांनी सांगितलं की प्रवेश कोणाला मिळणार, तर प्रवेश अशाच लोकांना मिळणार की जे लोक नाईलाजास्तव गेले आणि ज्यांनी शरद पवारांच्या गटावर कोणत्या स्वरूपाची टीका केली नाही, अशा लोकांना फक्त प्रवेश मिळणार. जे लोक पक्षाच्या बाहेर गेले आणि बाहेरून त्यांनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठ्या स्वरूपाची टीका केली, अशा लोकांना पक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे जे लोक बाहेर पडले आणि ज्यांनी विकारी स्वरूपाची टीका केली त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतीचे दोर कापलेले आहे असं समजून घेण्यास कोणत्याही स्वरूपाचा अर्थ नाही. अजित पवारांचे लोक आणि बाकी इतर पक्षाचे लोक शरद पवारांच्या पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचं कारण असंही आहे की शरद पवार हे हमखास पास करणारं एक विद्यापीठ आहे. ज्या विद्यापीठामध्ये आपण फेल होऊ शकत नाही त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणताही विद्यार्थी तयार असेलच, आणि ते त्यांनी या लोकसभेच्या परीक्षेच्या वेळेस दाखवून सुद्धा दिलेलं आहे की 10 पैकी 8 उमेदवार त्यांनी निवडून आले, त्यांच्या विद्यापीठात 80% निकाल लागला आणि त्या 8 उमेदवारामध्ये 6 उमेदवार जे होते हे पूर्णच्या पूर्ण नवीन उमेदवार होते. अशा नवीन उमेदवारांना निवडून आणण्याचं सामर्थ्य फक्त शरद पवारांमध्येच आहे. त्यामुळे अशा विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी कार्यकर्ते, नेते हे सर्वस्वी तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेशासाठी आगामी काळामध्ये रीग लागलेली दिसेल असं म्हणावयास हरकत नाही. शरद पवारांचा अभ्यास आणि शरद पवारांचा अनुभव, प्रत्येक मतदारसंघाची असणारी त्यांना माहिती आणि दीर्घ स्मरणशक्ती हे शरद पवारांचं एक वैशिष्ट्य आहे. शरद पवारांना अजित पवारांचा समाचार घेणं हे त्यांचं उद्दिष्ट तर आहेच आहे, पण भारतीय जनता पक्षाला शह देणे हे देखील त्यांचं उद्दिष्ट आहे. अजित पवारांना शह देता देता या दोन्ही पक्षांना गारद करणे, एकनाथ शिंदेच्या पक्षाला गारद करणे आणि
भारतीय जनता पक्षाला घरात करणे हे सुद्धा त्यांचं मोठ्या स्वरूपाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी यश मिळते आहे. शरद पवारांनी कोल्हापूरचे एक अजित पवार गटाचे एक मंत्री, ज्यांना 5 वेळा शरद पवारांनी निवडून आणलं, हसन मुश्रीफ, त्यांना 5 वेळा निवडून आणलं, मंत्रिपद सुद्धा दिले, तरी सुद्धा ते अजित पवारांच्या गटामध्ये गेले. अजित पवारांच्या गटामध्ये गेल्यानंतर विकारी स्वरूपाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर त्यांनी मोठ्या स्वरूपाची टीका केली. त्यांचा सुद्धा समाचार घेणं आवश्यक होतं आणि शरद पवारांनी तशा स्वरूपाची खेळी कोल्हापूरमध्ये केली. कोल्हापूरमध्ये एक खास नामांकित नाव जे राजश्री शाहू महाराजांशी निगडित आहे, समरजित सिंग घाडगे कागलचे, त्यांना गळाला लावलं आणि त्यांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये करून घेतला. घाडगे घराणं हे नामांकित घराणं, राजश्री शाहू महाराजांचं घराणं, ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते कोल्हापूरचे. त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. राजश्री शाहू महाराज हे घाडगे घराण्यामधूनच दत्तक घेतलेले पुत्र होते. त्यामुळं राजश्री शाहू महाराजांचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. राजश्री शाहू महाराजांचा वारसा पाठीशी असणारा हा नामांकित व्यक्ती समरजित सिंग घाडगे हा अडगडीत पडलेला होता. हसन मुश्रीफांनी त्यांचा पराभव केलेला होता. परंतु यावेळेस भारतीय जनता पक्षाचा तिथला एक उमेदवार कमी करणे, भारतीय जनता पक्षाला कागलमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये शह देणे हे उद्दिष्ट शरद पवारांनी या ठिकाणी साधलं आणि त्या व्यक्तीला विधानसभेमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये उतरवणे हे सुद्धा त्यांचं मोठ्या स्वरूपाचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी शरद पवारांनी एक सुंदर खेळी खेळलेली आहे. हसन मुश्रीफांचा पराभव करणे म्हणजे अजित पवार गटाला शह देणे आणि भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार कमी करणे हे दोन्ही उद्दिष्ट शरद पवारांनी या ठिकाणी साधलेले आहे. शरद पवारांचा बाण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा चालणार आहे की शरद पवारांच्या प्रत्येक बाणामध्ये 2 निशाण असणार आहे, 2 यशस्वी निशाण असणार आहे. 2 निशाण आणि 1 बाण हे या विधानसभेच्या निवडणुकीचं शरद पवारांचं वैशिष्ट्य राहणार आहे. शरद पवारांनी असे प्रत्येक मतदारसंघ हेरलेले आहेत. अजित पवारांना आणि भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला शह देणे, कारण कोल्हापूर नंतर अजित पवारांनी इंदापूरमध्ये सुद्धा तशा स्वरूपाची खेळी खेळण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी दिसतो आहे. 2 वेळा पराभूत झालेले मंत्री हर्षवर्धन पाटील जे भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आहे आणि हर्षवर्धन पाटलाचा ज्यांनी पराभव केला ते दत्तामामा भरणे जे अजित पवारांसोबत आहे, त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालेलं होतं, परंतु तरी सुद्धा ते अजित पवारांसोबत गेलेले आहेत. त्यांना शह देणे म्हणजे अजित पवारांना शह देणे आणि भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणचा उमेदवार कमी करणे म्हणजे कागलसारखीच खेळी इंदापूरमध्ये सुद्धा झालेली दिसते. त्यामुळे इंदापूरला सुद्धा शरद पवार एक स्मार्ट खेळी खेळतील आणि हर्षवर्धन पाटलाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतील आणि दत्तामामा भरणेचा त्या ठिकाणी पराभव करून आणतील. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहणं अतिशय आवश्यक आहे. अजित पवारांची असाच खेळ सर्व महाराष्ट्रभर चालू राहणार आणि ज्या ज्या ठिकाणी अजित पवारांचे उमेदवार उभे राहतील, जवळपास अजित पवारांचे 42-43 आमदार ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणच्या खेड्या अशा स्वरूपाचे राहतील ज्या कागलमध्ये झाल्या, ज्या इंदापूरमध्ये होणार आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या गटाविषयी पूर्णचा पूर्ण अजित पवारांना अंदाज आलेला आहे. त्यामुळे अजित पवारांनी ठरवलेलं आहे की आपण शरद पवारांच्या पक्षावर कोणत्या स्वरूपाची टीका करायची नाही, शरद पवारांवर आपण कोणत्या स्वरूपाचं बोलायचं नाही आणि जर आपण बोललो
तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला नुकसान सोसावं लागल. या उलट अजित पवारांनी कोणत्याच पक्षावर टीका करणार नाही अशी शपथ सुद्धा घेतलेली आहे. शरद पवारांनी आपला मोर्चा जो वळवला हा सोलापूरकडे वळवला. सोलापूरमध्ये शरद पवारांविषयी असं म्हणतात की पुणे जिल्ह्यापेक्षाही शरद पवारांची जी ताकद आहे ती ताकद या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. कारण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार निवडून आले आणि मंत्री झाले तेव्हा त्यांनी सोलापूरमध्ये पालकमंत्री पद स्वीकारलं होतं असं म्हणतात. त्याच्यामुळं पुण्यापेक्षाही जास्ती ताकद जर सगळ्यात मोठी ताकद जर कोणत्या जिल्ह्यामध्ये जर असेल पुण्यापेक्षा तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. शरद पवारांनी सोलापूरमध्येही आपला डाव रचण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. तो डाव सध्या चर्चेत आलेला नाही, परंतु आगामी काळामध्ये आपल्या लक्षात येईलच. कारण तिथले जे समीकरण आहे, तिथले ते लोकसभेचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये ज्या ज्या गटाचा हातभार लागतो त्या त्या गटाला हाताशी धरण्याचं एक सावध पवित्रा शरद पवारांनी घेतलेला दिसतो. त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटलांना आपल्या हाताशी धरलं आणि आणखी जे छोटे मोठे जे आमदारांचे जे गट आहे हे त्यांनी हाताशी धरल्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्या ठिकाणी सुद्धा सोलापूरमध्ये सुद्धा ते अजित पवारांना मोठ्या स्वरूपाचा शह देतील. भारतीय जनता पक्षाचे काही आमदार गळाला लावण्याचा प्रयत्न करतील. शरद पवारांचा येवल्यामध्येही उमेदवार तयार आहे. ते छगन भुजबळांच्या विरोधामध्ये त्यांना उमेदवार मिळालेला आहे. त्या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला लवकर समोर येईलच. शरद पवारांना बीडमध्ये सुद्धा धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये उमेदवार मिळालेला आहे. हे सर्वचे सर्व उमेदवार त्यांनी रचलेले आहेत. शरद पवारांच्या गटामध्ये कोणी येण्यासाठी तयार आहेत आणि शरद पवार कोणाचाही पराभव करू शकतात हे लोकसभेने दाखवूनच दिलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे काहीही बोलण्यासाठी तयार नाही. या दोघांचाही समाचार शरद पवार आगामी काळामध्ये घेणारच आहे. शरद पवारांवर कधी काळी टीका पण केली होती धर्मराव बाबा आत्राम, जे अजित पवार गटाचे मंत्री आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी विधानसभा मतदारसंघामधून ते नेहमी निवडून येतात. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या स्वरूपाचं शरद पवारांनी खेळी केली. धर्मराव बाबा आत्रामची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा आगामी काळामध्ये 2-4 दिवसानंतर प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये. आणि धर्मराव बाबा आत्रामच्या विरोधामध्येच भाग्यश्री आत्राम यांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळं मुलगी विरुद्ध वडील या ठिकाणी चांगला सामना होणार आहे आणि त्यामध्ये मुलगी नक्कीच जिंकेल शरद पवारांच्या आशीर्वादाने. त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम घाबरलेले आहेत. त्या ठिकाणी जनसन्मान यात्रा अजित पवारांची गडचिरोलीमध्ये पार पडली अहेरीला. त्या ठिकाणी अजित पवारांनी सांगितलं की माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. अजित पवारांनी जसं घर फोडलं तशी चूक त्यांच्या मुलीने, धर्मराव बाबा आत्रामच्या मुलीने करू नये असा संदेश भाग्यश्री आत्राम यांना अजित पवार यांनी दिला. अजित पवार यांनी आपल्या चुका कबूल केल्या की कुटुंब हे महत्त्वाचं असतं, वडील हे महत्त्वाचे असतात. आपण कुटुंब सोडून जाता कामा नये. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सोडून गेलो माझ्या काकांना, माझ्या कुटुंबामध्ये फूट पडली आणि त्याचं पूर्ण तोटा मला सोसावा लागला. असंच तुम्ही करता कामा नये असं भाग्यश्री मात्राम यांना समजून सांगितलं उघड. अजित पवारांनी ही चूक का कबूल केली, तर ही चूक याच्यासाठी कबूल केली की आपल्या काकांनी आपल्याला पदरात घ्यावं. त्या ठिकाणी धर्मराव बाबा आत्राम सारखे असे कितीतरी मतदारसंघ विधानसभेचे असे आहेत आणि कितीतरी नातेसंबंध असे आहेत की ते शरद पवारांच्या गटामध्ये येऊ इच्छितात आणि शरद पवारांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छितात. कारण त्यांना त्या सर्व नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना, त्या नवीन येणाऱ्या सर्व उमेदवारांना
याच्याशी हमखास गॅरंटी म्हणजे शरद पवार आहे. त्याच्यामुळं शरद पवारांना सहज उमेदवार मिळतोय आहे. महाविकास आघाडीला शरद पवारांना तर मिळतेच आहे, पण उद्धव ठाकरेंना पण उमेदवार मिळते आहे आणि काँग्रेसला पण उमेदवार मिळते आहे. त्यामुळं शरद पवारांचा पक्ष फुटला, अजित पवार महाविकास आघाडीमधून बाहेर पडले, ही गोष्ट महाविकास आघाडीसाठी एक चांगली गोष्ट ठरलेली आहे. अजित पवार महाविकास आघाडीमधून बाहेर गेले आणि पक्षातून घाण बाहेर गेली. पक्षाचे सर्व जे कलंक मिटला, पक्षाचे सर्व दरवाजे खुले झाले, पक्षावर होणाऱ्या महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व टीका बंद झाल्या आणि पूर्णचे पूर्ण यशाचा जो दरवाजा आहे हा अजित पवारांनी महायुतीकडे जाऊन महाविकास आघाडीचा यशाचा दरवाजा उघडला असं म्हणावयास कोणत्या स्वरूपाची हरकत नाही. कारण ज्या दिवसापासून अजित पवार महायुतीकडे गेले तेव्हापासून महायुतीवर मोठ्या स्वरूपाची टीका होत आहे. महाविकास आघाडीचे कोणत्याही स्वरूपाचे उमेदवार निवडून येण्याची संधी नसताना अजित पवार महायुतीमध्ये गेल्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार निवडून आले. एवढा फायदा सोबत राहून महाविकास आघाडीला अजित पवारांचा झाला नाही, तेवढा फायदा महाविकास आघाडीला अजित पवार महायुतीमधून बाहेर गेल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजित पवार आपल्या काकांना एक विनवणी म्हणून मीडियाच्याद्वारे आपली बाईट देण्याचा प्रयत्न करतात किंवा आपलं दुःख व्यक्त करून घेण्याचा प्रयत्न करतात की माझी जे चूक झाली हे चूक विसरून माझ्या काकांनी शरद पवारांनी मला पदरामध्ये घ्यावं अशी अजित पवारांची इच्छा आहे. परंतु एकदा झालेली जखम ही भरून निघणे नाही. त्याच्यामुळे शरद पवारांची खिडकी अजित पवारांविषयी उघडली तर नाहीच नाही, दरवाजा तर दूरच राहिला. आगामी काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये जर अजित पवारांना जर प्रवेश जर दिला तर महाविकास आघाडीचं मोठ्या स्वरूपाचं नुकसान होऊ शकते. हे उद्धव ठाकरेंना पण माहीत आहे, राहुल गांधींना पण माहीत आहे आणि शरद पवारांना पण माहीत आहे. पण शरद पवार अजित पवारांना महाविकास आघाडीमध्ये प्रवेश देणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सुद्धा प्रवेश देणार नाही. कारण अजित पवारांसाठी परतीचे जे दरवाजे आहे हे पूर्णतः बंद झालेले आहे. त्यामुळं शरद पवार भविष्य काळामध्ये अजित पवारांना एका बाणामध्ये शह देणार आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा शह देणार आणि एकनाथ शिंदेला सुद्धा ते या दोन पक्षाएवढंच दुर्लक्षित करणार, शह देणार. सध्या शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी जे काही करते आहे त्याच्यामध्ये महायुतीचं मोठ्या स्वरूपाचं नुकसान होते आहे. कारण शरद पवारांवर जी विकारी स्वरूपाची टीका होते आहे त्या टीकेचा बदला घेणे हे शरद पवारांचं मोठ्या स्वरूपाचं उद्दिष्ट आहे. शरद पवारांच्या कोणत्याही बाणाला एकच टोक असतात आणि एका बाणाने एकच व्यक्ती घायल होतो. परंतु विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या प्रत्येक बाणाला दोन टोकं असतील आणि दोन आणि 3 लोक घायल होतील. हे सर्व आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची खेळी पाहायची आहे. तुर्तास या ठिकाणी आपल्या शब्दांना विराम देऊ. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.